बघू शकता लोकेशन. आणि आज तुमच्यासाठी एक सरप्राईज. आणि आज मंडे. आज अभि तुझा काय वर्कआउट? प्रॉपर एक आमची मस्त बॅग आणली आहे आणि अजून एक मस्त गोष्ट आणली आहे एकदम चकचकीत. काय नो अबाउट डेजा वू? क्या होता है वो? गराईस आता आम्ही चाललोय टाकायला. अरे यार, आम्ही आता ग्राउंड टाकून घेतोय. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. बघू शकता लोकेशन. रोजच आहे, रोज आहे इकडेच येतो. आणि आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, लवकरच दाखवतो. गुड मॉर्निंग गाईस, परत तुमचं स्वागत आहे आज अभिच्या व्लॉगमध्ये, अभिडी ब्लॉगमध्ये. आणि आज मंडे. आज माझी लॉंग रनिंग म्हणजे लगभग 4 किलोमीटर अशी राहील. तर अभि तुझा काय वर्कआउट? रनिंग असेल नॉर्मल आणि चेस्ट डे आहे. चेस्ट वर्कआउट होणार स्पीड साठी नॉर्मल. सर्वेश तुझा? आमची पण आज रनिंगच आहे आणि मग नंतर काय पुशअप, ॲप्स. आणि आज आम्ही प्रॉपर एक आमची मस्त बॅग आणली आहे. ते आता रिव्हील नाही करणार, रनिंग झाल्यानंतर रिव्हील करू. आणि अजून एक मस्त गोष्ट आणली आहे एकदम चकचकीत. ती थोडीशी खड्डे पण झाले पण त्याचं कामच ते खड्डे. स्वागत झालंय. चला भेटू रनिंग नंतर. बघू शकता अभिचा कॉन्फिडन्स हा खूप लो आहे. बघू शकता, करेल तो काम करेल. खूप चांगला पोरगा आहे तो. त्याने फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. आमच्यामध्ये तरी खूप जिद्द चिकाटी ठेवली त्याने, म्हणून आज त्याचं हे असं झालंय. हे असं काय झालंय सांगा. मी रोहित शर्मा आहे भाई, मला हे तेच कळतं. मी क्लिअर बोलत. हे तसं झालं म्हणून हे असं झालं म्हणून अभिच. आता ते काय झालं तर तुम्ही समजा. तर गाईज, आमचं वॉर्मअप करून झालेलं आहे. आता आम्ही रनिंग करणार आहे. गाइस यू नो अबाउट डेजा वू? क्या होता है वो? मतलब जो पहले भी हुआ होगा वो वापिस से आपके साथ होगा. इसे कहते डेजा वू. बाय. तर रनिंग करून तुम्हाला भेटतो. चला. तर गाईस. तर आमची रनिंग झाली आहे, बघू शकता. आता 10 राऊंड कंप्लीट झाले. बेकार थंडी आहे, सर्दी पण खूप थंडीमध्ये पण घाम येतोय. एवढं ओढलं आज. आता बघू, नॉर्मल स्प्रिंट मारू 2-3, मग नंतर जे आहे ते पुशअप बिशप्स अँड ऑल. चला. आता आम्ही चाललोय टाकायला. अरे यार, आज सगळे वर्कआउट झाले. पिशवी रिव्हील करायची हे व्हिडिओ नंतर टाकायचा. नको सांगितलं नंतर. हे आपल्याला माहितीये की आपण सांगितलं ना, त्यांना थोडी माहितीये की आपण सांगितलंय.
मस्त सीन झालेला आहे. तर काहीच आज आम्ही इकडे आलोय आणि तुम्हाला आता ती स्पेशल गोष्ट दाखवतो. चला तर हे बघा इकडे अरे त्याच नेक्स्ट सॅटर्डे इकडे येईल मग. पापड किती चालतंय है ना. चला चला तर मग तुम्हाला ती स्पेशल गोष्ट दाखवतो. आमची एक मेन गोष्ट आहे ती आता आम्ही तुम्हाला दाखवतो, जी काल आम्ही घेऊन आलो. वॉच, स्टॉप वॉच हे आम्ही रनिंग करताना यूज करतो. आणि हे आमचे भंगार आपल्याला टी शर्ट. आणि ही पहिली गोष्ट तर ही बॅग बघा, ब्रँडेड बॅग. त्या गोष्टीसाठी ही बॅग खूप कम्फर्टेबल आहे. आणि हे आम्ही चेस्ट करतो. परत कधी काय वर्कआउट झालं तर ह्याने करतो. गाईस हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. आणि हे आमचे मोबाईल त्याच्यात ठेवलेले. लास्ट हे ब्रिस्ट बँड. त्या गोष्टीसाठी हे बँड खूप इम्पॉर्टंट आहे. जी गोष्ट आता मी दाखवतो हे दाखवणार आहे. ही बॉटल नेसेसरी तर नाहीये पण इम्पॉर्टंट आहे. मस्ट हॅव. लास्ट आणि तर लास्ट ती गोष्ट आता खूप 1 महिना झाला आम्हाला, पण आम्ही दगड घेऊन इकडे टाकायचो ती गोष्ट. पण आता शेवटी आम्ही ती घेतली गोष्ट. आणि हा गोळा हा बघा, गोळा मस्त चकचकीत नवीन गोळा. स्टार्टिंगलाच आम्ही टाकून बघितला, त्यामुळे खूप वजन आहे. खूप म्हणजे खूप वजन, पण काय नाही, प्रॅक्टिस होईल आणि एकदम परफेक्ट होऊन जाईल. बघा झुमकर किंवा दाखव, एकदम मस्त चकचकीत गोळा आहे. हे बघा, त्याचं वेट पण तुम्ही बघू शकता, 7.26 म्हणजे नॉर्मल जे ॲथलीट आणि सगळे प्रॉपर वेट आहे हे. आणि आता ह्यानेच आता मेन प्रॅक्टिस करायची आहे. वजन तर खूप आहे, म्हणजे जे आम्ही काय दगडाने करत होतो त्याच्यापेक्षा 2 पटीने तरी वजन जास्त आहे. तर गाईज तुम्हाला ती स्पेशल गोष्ट दाखवली आहे. आता आम्ही ती टाकणार. तर गाईज ती स्पेशल गोष्ट तुम्हाला मी दाखवली आहे. आता आम्ही त्याची प्रॅक्टिस करणार आहे. आजपासून प्रॉपर प्रॅक्टिस चालू करू आता. जे पहिले वर्कआउट आहे गोळ्याचे ते करू, कारण पहिले शोल्डर इम्पॉर्टंट आहे. शोल्डर टाईट झाल्याशिवाय तर गोळा जाणार नाही. ठीक आहे, चला बाय. तर गाईज आम्ही आता ग्राउंड टाकून घेतोय गोळा फेक करण्यासाठी. एक जुगाड म्हणून उसाची पानं घेऊन एक लाईन मारतोय. काठी तिकडे भेटेल, तिकडून तोडावे लागेल. पण हा ऍप्स मारतोय. ऍप्स मारणार आहे. ऍप्स मारत नाही, ऍप्स मारणार आहे. भाऊ रोज पूर्ण वर्कआउट करतो. आमचं वर्कआउट करून स्ट्रेचिंग करून झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललोय. बघू शकता तुम्ही, आम्ही घरी चाललोय आता. त्याच्या सिगरेट ओढतायत घरी चाललो आता. सगळे खूप थांबलेत. आज थोडं लेट झालं. हॅलो 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 माईक टेस्टिंग. हॅलो. आजचा आमचा वर्कआउट संपलाय आणि आता आम्ही निघालोय. आज आम्ही तिकडे गेलेलो आज जागा आणि आज एकदम स्मूथ वर्कआउट झालं. म्हणजे असं जास्त थकणं पण नाही आणि हे पण नाही झालं. नॉर्मल जे आम्ही 10 राऊंड पण मारले एवढं काही वाटलं नाही आम्हाला. आणि त्याच्यानंतर 3 स्प्रिंट दिले नॉर्मल, पुशअप्स. आणि आज चेस्ट डे होता, तर डायमंड जे नॉर्मल गोष्टी आहे ते सगळं केलं. आणि मेन गोळा, आता गोळ्याची प्रॅक्टिस एकदम चांगली करावी लागेल. नॉर्मल चालतोय 6 मीटरपर्यंत. ठीक आहे, हँड कर अभि. स्ट्रेचिंग केलं, सांग. कर आता, हँड झालं. सूर्यनमस्कार झाले, तिकडेच मारलेलं प्लस आता बोल. हे किती केलं आपण? आपलं गोळा फेकणार सगळं झाल्यानंतर आता बोल.
स्ट्रेचिंग झाली 5 मिनटं आणि मेडिटेशन फक्त 2 मिनटंच केलं आहे आम्ही आज. खूपच लेट झालं आहे, 8:30 ऑलमोस्ट झाले आज. आणि घरातून फोन पण आले आहे की काय करताय, तुम्हाला ऑलिम्पिकला उतरायचं आहे का डायरेक्ट. चला तर गाईज बाय. आता आजचा व्लॉग इथेच एंड विथ अबिडी अँड सर्वेश वारंग. तर हाय गाईज, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे अंतर येतो. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अबिडी ह्याचाच म्हणजे हाच सगळं अपलोड करणार आहे. एडिटिंग बिडिटिंग सगळं अबीच करणार आहे. ठीक आहे, खूप सपोर्ट करा. फक्त स्टार्ट आहे पण चांगलं करू. ठीक आहे, चला तर गाईज, चला आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, टाटा.